जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश शेजाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान उपक्रमास उत्तम असा प्रतिसाद लाभला। यावेळी 375 जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून विक्रम नोंदवला। तर शेजाळे यांनी प्रभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत वही वाटप केलं। इचलकरंजी सेवा दलाचे शहर अध्यक्षपद भूषवणाऱ्या शेजाळे यांना येथील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य होण्याची संधी मिळाली। त्याचा लाभ घेऊन त्यांनी प्रभागसह शहरातील अनेकांना लाभार्थी बनवून मिळालेल्या संधीचं सोनं केलं। नागेश शेजाळे यांनी ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग, एकल महिला यांना घरोघरी जाऊन शोधून त्यांना शासकीय योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी मदत केली। शासनाच्या लाडकी बहीण योजनेत प्रभागातील सुमारे 1200 महिलांना मोफत सेवा दिली आहे। विविध योजनांचा लाभ गरीब आणि सामान्यांना मिळवून देणाऱ्या नागेश शेजाळे यांच्याकडे सतत सामान्य लोकांचा ओघ चालू असतो। वाढदिवसानिमित्ताने त्यांनी प्रभागातील शाळकरी मुलामुलींना पदरमोड करून वह्या वाटप केल्यात आणि आनंद मिळवला। अशा मुलामुलींची संख्या 1200च्या वर गेली आहे। सामान्यांच्या व्यथा माहीत असल्याने आपण हा उपक्रम राबवितो असं त्यांनी सांगितलं। तर ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं। दरम्यान इयत्ता 11वी आणि 12वी मधील गुणी मुलांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, भाजपाचे पैलवान अमृत भोसले, शहाजी भोसले, विकास चौगुले, अमर जाधव, राजू आलासे, जगदीश कांबळे, अभिजित खवरे आदी हजर होते। यानंतर रुग्णांना फळ वाटप, नवचैतन्य अनाथालयातील मुलांना खाऊ वाटप, गायींना चारा वाटप आदी कार्यक्रम करण्यात आले। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।